ताई, आई गेली ग सकाळी असं म्हणून स्वाती रडायला लागली. अगं काय बोलते तू हे? अगं मी आता निघालेच होते. मी रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली या. अशी कशी गेली ग आई? तुझं नाव घेऊन आणि तुझ्या वाटेला डोळे लावूनच तिने प्राण सोडले. शीतलचं मन सुद्धा सुन्न झालं. तिला खूप रडायचं असते पण डोळ्यातून पाणीच येत नाही. मग तशीच ती घरी पोहोचते. नुसती मनाची घालमेल होत असते तिची. राहुल कामानिमित्त बाहेर गेला होता आणि ती आणि तिच्या 5 वर्षाची मुलगी आज तिच्या आईला बघायला जाणार होती. तिने तिच्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाली, अहो माझी आई गेली. अगं हे काय बोलत आहे शीतल तू? खरंच व स्वातीचा फोन आलता आत्ताच. ती म्हणाली की आई सकाळीच गेली. मी तुला सांगितलं होतं तू जा म्हणून. तू माझं ऐकलं नाही. राहुल तिच्यावर ओरडला. आता काय फायदा, गेलं किंवा नाही गेलं तरी. राहू दे, उरकून बस, मी येतोच लगेच. इकडे शीतल विचार करू लागली. मी आधीच जायला पाहिजे होतं. माझं खूप चुकलं. आता काही पण केलं तरी ते व्यर्थ जाणार. आईची शेवटची भेट मात्र राहूनच गेली. बॅगेतल्या वस्तू मात्र मला आता वाकडे दाखवत होत्या. ज्या गोष्टी मी आईसाठी आणल्या होत्या आणि त्या वस्तू मी घेऊन जाणार होते आज. शेजारी असलेली तिची मुलगी रडत होती आजी गेली म्हणून. पण शीतल मात्र वेड्यासारखी वागत होती. नवरा आला, त्याने खूप हाका मारल्या शीतलला, पण शीतल तिच्या तंद्रीतच होती. तिला रडायचं होतं, खूप रडायचं होतं, पण डोळ्यातून अश्रूच येत नव्हते. मग तिच्या नवऱ्याने एक कानाखाली तिला मारली. ती शुद्धीवर आली आणि नवऱ्याच्या गळ्यात पडून रडू लागली. आणि ह्या वेळेस तिचे अश्रू नवऱ्याला पाहून आले आणि म्हणू लागली, मी तुमचं ऐकलं नाही. तुम्ही मला गेल्या आठवड्यातच जा म्हणाला होता, पण मी तुमचं ऐकलं नाही म्हणून ती हंबरटा फोडू लागली. आता काय उपयोग? बोलून जे झालं आहे ते झालं. नशिबात लिहिलं होतं की तुझी आणि तुझ्या आईची शेवटची भेट होणार नाही. ते घडलं. तू किती पण प्रयत्न केला असता परंतु तुझी आणि आईची गाठ पडलीच नसती, कारण नियतीने तसं लिहिलेलं असतं. अहो परवाच मला फोन आलता. तिचा मला म्हणत होती, शीतल कधी येतेस ग? तू आली ना मग मला जायला मोकळी झाली बघ. मी तिला म्हणाली, आई अशी का बोलत आहेस तू? तुला काय सुद्धा होणार नाही. तरी पण तिला म्हणाली, शीतल जेवढ्या लवकर होईल तेवढं लवकर ये बाळा. मला भेटायचं आहे तुला. माझे डोळे तुला पाहण्यासाठी फक्त तरसले आहेत बघ. सगळे झाले बघून फक्त तूच राहिली बघ. शीतल गुजरातमध्ये राहत होती आणि तिची आई महाराष्ट्रामध्ये राहत होती. तिच्या नवऱ्याने आजच ट्रेनचे तिकीट करून तिला दिलं होतं आणि ती आणि तिची बारकी मुलगी तिच्या आईकडे जाणार होती. आणि त्याआधीच आई गेल्याची बातमी तिला समजली आणि अजून सांगायला लागली की माईला आई म्हणाली की फार संसारात गुरफटली आहेस तू. तुझ्याकडे आईसाठी वेळ नाही. तुला खूप बघावंसं वाटतंय बघ. तुझ्याकडे साधा फोन करायचा सुद्धा वेळ नाही बाळा मला. हा येते ग आई, मला पण समजतंय ग, पण मला इथं सगळं अरेंजमेंट केल्याशिवाय कसे येऊ सांग बरं. मुलीची पण परीक्षा सुरू आहे. तिची परीक्षा झाली ना मी येईल आणि तू नको काळजी करू. मी लवकरच तुझ्यापाशी येणार बघ आई. हो चालतंय ग. लेक सासरी गेली की तिची माहेरची माया पातळ होती बघ. सासर तिला आपलंच होऊन जातं बघ. असंच असतं. नवीन नाती जोडली की जुनी नाती विसरून जातात ग. जुन्या नात्यांची किंमत कमी होती बघ. आई तू असं का बोलत आहेस? मी कधी तुला विसरेल का ग? सासरमध्ये गुंतली आहे पण आई क्षणोक्षणी मला माहेरच्या आणि माहेरच्या माणसांची आठवण येत असते. माहेर म्हणजे दुधाच्या साईसारखी असते मुलींसाठी. तुला तर माहीतच आहे आई, तरी पण तू मला असं का ग बोलतेस? तू सासरला रमली याचा मला अभिमान आहे.
बाळा, पण आईसाठी जरा वेळ काढ ग. तिला पण वाटत होतं की आपल्या लेकींनी माझ्यापाशी 2-4 दिवस राहावं. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी लेकीचं माहेर पण करावं. सासरचं काम करताना हे पण ध्यानात ठेव बाळा की माहेरी तुझं कोणीतरी वाट बघत आहे याची जाण असावी बाळा. एकदा माणूस गेला ना, परत कुठे गेला तरी तो माणूस परत दिसत नाही बाळा. माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत करावी आणि भेटून बोलून चालावं बाळा. आपल्या बायकांची कधी कामापासून सुटका कधीच होत नाही. जाऊ दे, मी आज आहे उद्या नाही हे काय सांगू शकत नाही बघ. फक्त एवढं सांगू शकते की तू माझ्यासमोर मी जिवंत आहे तोपर्यंत यावं आणि तुला आणि स्वाती आणि तुझ्या दादाला तिघांना एकत्र पाहून आनंदाने डोळे मिटायचे आहेत मला. असं बोलून आईने फोन ठेवून दिला बघा. ती तिच्या नवऱ्याला कळकळून सांगत रडत होती. पण ती अजून नवऱ्याला म्हणू लागली की आई का अशी मला बोलली असेल. तिला कळालं असेल का की मी 2 दिवसाने मरण पावणार आहे. मी पण आज येते उद्या येते करत करत महिना लावला बघा. जायचं असतं, माझं चुकलंच बघा. माणसांची किंमत माणूस गेल्यावरच कळते हे मला आज समजले. डोंगराच्या आड गेलेला माणूस कधीच दिसत नाही बघा. आता मी कोणाला आई म्हणून हाक मारू आणि या महिन्यात मी स्वतःहून कधी फोन पण केला नाही. तीच करायची. माझं फार चुकलं. म्हणून ती रडायला लागली आणि मी काल फोन केला आणि आईला म्हणाले, आई मी उद्याच्याला येणार आहे बघ. आई येताना तुझ्यासाठी काय आणू मी. तिला मी म्हणाली, शीतल तू येताना काही सुद्धा आणू नको, तू फक्त ये. तरी पण मी तिच्यासाठी तिला आवडणारं सगळं घेऊन ठेवलं बघा. तिच्यासाठी मी छान 3000ची साडीसुद्धा आणून ठेवली होती. पण मला काय माहीत या साडीचा उपयोग आता कशासाठी होणार आहे. आई काहीच नको म्हणले तरी पण मी आईसाठी सगळं काही खरेदी केलं बघा. मी जिच्यासाठी तयार करण्यासाठी 2-4 दिवस घालवले ते माझे वायाच गेले. मी तिच्यासाठी लाडू करंज्यासुद्धा बनवल्या होत्या. पण मला आता असं वाटतंय मी हे बनवण्यापेक्षा मी आईपाशी लवकरात लवकर पोचायला पाहिजे होतं. आणि मी पण हा विचार केलता मनात की आता आईला घेऊनच येणार मी माझ्याकडे. जोपर्यंत ती चांगली ठणठणीत होत नाही तोपर्यंत मी तिला जाऊनच देणार नाही. तिला एवढासुद्धा मी माझ्या मनात विचार करून ठेवला होता. आईला इकडं आणलं ना, मग मस्तपैकी मी तिला खाऊ पिऊ घालीन आणि जे मी नवीन पदार्थ शिकले आहे ते सुद्धा करून खायला घालीन. हे सुद्धा मी माझ्या डोक्यात ठेवलं होतं. मस्तपैकी आईचं माहेर पण करू असं पण मी ठरवलं होतं. त्याची पण तयारी मी एका नोटबुकमध्ये लिहून ठेवली आहे बघा. आई आल्यावर काय करायचं, कसं करायचं, काय आणायचं सगळं लिहून ठेवलं होतं. जिच्यासाठी मी एवढं केलं आणि तीच नाही, मी आता काय करू. आई म्हणाली होती तुम्हा तिघांना एकत्र पाहायचं आहे म्हणून मी स्वातीला पण सांगितलं होतं की तू पण ये आईपाशी. मी पण येणार आहे आणि ती जवळच होती म्हणून ती पण लगेच आली बघा आईपाशी. दादाला फोन करून सांगितलं होतं की मी येणार आहे म्हणून 2-4 दिवस सुट्टी घे म्हणून. तो पण तयार झाला. सगळी तयारी कशी करायची हे पण मी त्याला सांगून ठेवलं होतं. आम्ही तिघं मिळून खूप सेलिब्रेशन करणार होतो. असं आम्ही तिघं मिळून कधीच लग्न झाल्यापासून आलो नाही बघा. म्हटलं आईपाशी आनंदात सेलिब्रेशन करावे, पण सगळं व्यर्थ गेलं आणि आईला रोज न चुकता फोन करीन आणि ती जर नाही माझ्यापाशी आली तर मी महिन्यातून एकदा का होईना तिला भेटायला जाणार हे सुद्धा ठरवलं होतं मी. तसं पण तुमची काही माझ्यावर बंधने नाहीत, त्यामुळे ते एक माझ्यासाठी चांगलंच आहे. तुम्ही मला कायम साथ देत आला. तुम्हीच मला म्हणत होता तयारीचं सोड,
पहिलं आईला बघायला जा. तरी मी तुमचं ऐकलं नाही बघा. काय घ्यायचे राहिले नाही ना म्हणून विचार करत होती. तोवर स्वातीचा फोन आला आणि हे कळालं मला. सगळं संपलं. खरंच आई गेली. मला उशीर झाला पोचायला. तुम्ही म्हणत होता अर्जंटमध्ये तिकीट काढून देतो जा म्हणून, पण मी म्हणाले 2 दिवस अगोदर जाण्यापेक्षा 2 दिवस तिथे गेल्यावर राहिलं असा विचार केला मी. नक्की काय लागले माझ्या हाती. सगळं संपलं. आईला कळालं होतं वाटतं की ती आता जाणार आहे देवाघरी. त्यासाठीच मला ती एवढ्या पटकन बोलवत होती. आता काय देऊ तिला. सगळेच द्यायचे राहून गेले. आता मी गेले आणि नाही गेले तरी काय फरक पडणार आहे. माझं कायमचंच माहेर पण संपलं. आई आहे म्हणून माहेर आहे म्हणून मी वावरत होती. पण आता काहीच नाही तर कुठलं माहेर आणि कुठलं काय. आई नेहमी म्हणायची मला शीतल कोणत्या कामाला किती महत्त्व देते हे मला शिक म्हणत होती. कारण कोणती वेळ कशी येईल हे सांगता येणार नाही. आता कळालं. आई आता कळून काय उपयोग होणार आहे. नवरा उंबऱ्यापाशी जाऊन उभा राहिला आणि म्हणाला आपण जायला खूप उशीर केला. आधी जायला पाहिजे होतं. काय उपयोग. दारात 4 चाकी उभा असून सगळेच द्यायचे राहून गेले. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.